नमस्कार मित्रांनो, आपण एक प्रॉफिटचा व्हिडिओ टाकला होता इंस्टाग्रामवर, पण ॲक्च्युअलमध्ये तो ट्रेड केला कसा, त्याचा लॉजिक्स काय, आपण ते सगळं यूट्यूबवर एक्सप्लेन करतोय. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला स्क्रीन दिसते, माझ्या स्क्रीनवर मी काय केलं लक्षात घ्या, की मी आता सध्या माझे सकाळी तुम्ही जेव्हा इंस्टाग्रामवर पोझिशन बघाल तेव्हा दोनच पोझिशन चालू होते. मी जनरली हे 2 फूट सेल केले होते. तो 24,050 6 फूट माझा मेन सेल हा आहे आणि हा दुसरा फक्त मी हेज करण्यासाठी घेतलेला आहे. त्यानंतर सकाळी मी काल काय केलं होतं, काल पण या हिशोबाने की मला असं वाटतं की मार्केट इन केस माझ्या ऑपोजिट गेलं, माझ्या फेवरच्या ऑपोजिट गेलं, म्हणजे मी बुलिश आहे, मार्केट खाली आलं, तर मी काल कॉल सेल करून ठेवले होते. मी 24,500चा एक कॉल सेल केला होता आणि त्याला हेज करायला 24,600चा एक कॉल बाय केला होता. आज मार्केट जवळपास 24,500च्या खूप जवळपास पोहोचलेला आहे, त्यामुळे मी आज काय केलं की आज मी 24,600चा कॉल सेल केला आणि त्याला हेज करायला 24,700चा कॉल बाय केला. आता हे असं का केलं लक्षात घ्या, की मेन रिझन आहे की इन केस समजा उद्या मार्केट जर गॅप डाऊन झालं तर माझा हा जो प्रॉफिट आहे ऍटलीस्ट तो लॉक असावा, मला प्रॉफिट राईड करायचा याच्यामध्ये, ऍटलीस्ट 30,000 मला याच्यातून मी ऍटलीस्ट घरी घेऊन जायला पाहिजे, हिशोबाने मी हे सर्व केलेलं आहे. आता सर्वात आधी लॉजिक समजून घेऊ की लॉजिक ट्रेड कसा केला. तर बघा, माझी जी इथे एंट्री दिसते तुम्हाला जवळपास 101 रुपयाला मी काय केलेलं आहे, हा शॉर्ट केला. तर मी 101 दाखवते मी तुम्हाला कुठं आहे ऍक्च्युली. तर इथे आपली एंट्री झालेली आहे 101 रुपयाला. 101 रुपयाला शॉर्ट केलं या केसेसमध्ये. ठीक आहे. तर इथून बघा मार्केट जवळपास वन साइड खाली पडले आणि इथून बघा की 12 वाजून 35 मिनिटं काल, म्हणजे डेट आहे 2 डिसेंबर. ठीक आहे. हा, ठीक आहे, या पॉईंटला. आणि इथे एंट्री करायचं एक रिझन असं होतं की सर इथं आमच्या लेवल रीच झालं होतं आणि लेवल रीच झालं तर मला फक्त बुलिश एंगल मिळाला होता, हा जो की आपण क्लासेसमध्ये शिकवतो. आयपीव्ही पॅटर्न आहे, बेसिकली खूप इझी गोष्ट आहे, जे तुम्हाला म्हणजे जास्त काय डोकं लावायची गरज नाही. त्याच्यामध्ये क्लिअर कट मला हे समजत होतं की प्राइसेसमध्ये काय होत होतं. एक तुम्हाला लॉजिक सांगतो की ट्रेड करण्याचं रिझन काय होतं. बघा, आपण एक गोष्ट सपोर्ट रेजिस्टन्स समजून घेतलेली. सपोर्ट रेजिस्टन्समध्ये काय होतं की रेजिस्टन्सला टच करून भाव खाली पडतो, बरोबर ना, सगळ्यांना माहिती, याच्यामध्ये काय नवीन गोष्ट नाही. म्हणजे ऑब्झर्वेशन काय होतं माझं की रेजिस्टन्सला भाव खाली गेला, फर्स्ट अटेम्प्टमध्ये तो वर आला, बरोबर ना, परत खाली गेला, अगेन तो वर आला. पण इथे रेजिस्टन्सच्या आसपास प्राइस बऱ्याच वेळेस कन्सोलिडेट करत होती, म्हणजे प्राइस रेजिस्टन्स सोडायला तयार नव्हते. म्हणजे रेजिस्टन्स जर प्राइस होल्ड करते, याचा अर्थ थोड्या वेळानंतर का होईना नंतर रेजिस्टन्स ब्रेकआउट होणार. हे आपण लास्ट आपल्या युट्यूबचा व्हिडिओ त्यामध्ये पण शिकवलं होतं. याच्यामध्ये प्राइसेस मला इथे येताना दिसलं, मला एक चांगली एंट्री पॉईंट मिळाली इथे, त्यामुळे आपण इथे एंट्री केली होती. आणि हेच एंट्रीचं लॉजिक आहे, दुसरं काही नाही. ऑप्शन चेन खूप जास्त स्ट्रॉंग होती. एक लक्षात घ्या, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की सर ऑप्शन चेन वर्कआउट नाही करत, पण ऑप्शन चेनचे पण बिहेवियर आहेत. तुम्ही जर प्राइस सोबत कम्पेअर कराल त्याला, तर तुम्हाला खूप एकदम भन्नाट अशा एंट्री मिळतील. आणि एंट्री बघा जशी मी आली त्या पॉईंट पासूनच मार्केटने रॅली स्टार्ट केली आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मार्केट बरंच वर गेलं. आणि बघा की बऱ्याच लोकांना सर तुम्ही एवढा प्रॉफिट राईड होल्ड करू शकता, आम्ही नाही करू शकत. ही रेड कॅन्डल बघूनच आम्ही एक्झिट केलं असतं. पण एक लक्षात घ्या, गॅप थेरी पण तुम्हाला माहिती आहे, गॅप फिल झाला, मार्केट त्यानंतर वर जाणार असेल. त्यामुळे असं काही रॉकेट सायन्स मी यूज करत नाही, सिंपल गोष्टींनी पैसा बनतो, लक्षात घ्या. जास्त तुम्ही पॅनिक करू नका किंवा जास्त ओव्हर थिंकिंग करू नका. मार्केटमध्ये पैसा खूप आहे, फक्त कमवणारा माणूस पाहिजे. आणि ऍट द सेम टाइम लक्षात घ्या, हे तुम्ही जे प्रॉफिट बघताय 30,000 वगैरे, तर हे प्रॉफिट सोडून द्या, प्रॉफिट मॅटर नाही करत आहे. मॅटर करतं तुमची प्रोसेस, की ऍक्च्युअली मध्ये तुम्ही ह्या सर्व गोष्टी कशा एक्झिक्यूट करताय, तुमचे माइंडसेट काय, तुम्ही प्रॉफिटला रिॲक्ट कसं करताय, स्टॉप लॉसला रिॲक्ट कसं करताय, आणि प्रॉफिट आल्यानंतर काय करताय, लॉस आल्यानंतर काय करताय आफ्टर, या सर्व गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे प्रॉफिट खूप मोठी गोष्ट नाहीये. मी मगाशी इंस्टाचा व्हिडिओ बनवतो त्यावेळेस मला वाटतं मार्केट इथे चालू होते, पण मार्केट बऱ्यापैकी खाली पडलं, पण तरी पण आपण पोझिशन होल्ड आउट एक्झिट नाही केल्या आणि पोझिशन आणखी पण होल्ड आहेत. आता इन केस समजा की मार्केट उद्या माझ्या फेवरच्या अगेन्स्ट गॅप डाऊन ओपन झालं, इथे ओपन झालं लेट्स या पॉईंटच्या आसपास 23,400च्या आसपास, तर काय होईल की हा जो मी कॉल सेल केलेला आहे जवळपास तो 57 रुपीजला आहे, हा मला कमवून देईल. कारण मार्केट खाली पडल्यास कॉलही खाली पडेल आणि इथे मला थोडंफार काय होईल ना, इथला माझा प्रॉफिट थोडासा कव्हर होईल. आणि इथे मे बी थोडासा मला जास्त लॉस होईल, कारण इथे ऑलरेडी माझे 60,000 प्लस दिसतात. त्या ठिकाणी माझा थोडासा लॉस होईल, पण इथे थोडासा कव्हर करेल. पण ओव्हरऑल व्ह्यू असा आहे की मार्केट आणखीही वर जाणारच आहे. आणि जरी नाही गेलं तर आपला एक स्टॉप लॉस डिसाइडेड आहे, त्या स्टॉप लॉसला आल्यानंतर आपण एक्झिट करतो. ठीक आहे. तर या व्हिडिओसाठी एवढंच. थँक्यू सो मच. ट्रेडिंग करा, मस्त करा आणि शिका. शिकल्यामुळेच पैसे मिळतील, अदरवाईज तर मार्केट इज गॅम्बलिंग.